केडगावमधील कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलमध्ये आज ग्रँड पॅरेंट्स डे साजरा करण्यात आला। यावेळी शाळेमध्ये एक आगळीवेगळी अशी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेचे आयोजन आजी आजोबांसाठी करण्यात आले होते। स्पर्धेत इयत्ता 1ली ते 4थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला असून त्यांच्यासोबत त्यांचे आजी आजोबा देखील सहभागी होते। यावेळी विद्यार्थ्यांनी आजी आजोबांसोबत आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करत कार्यक्रमाची शोभा वाढवली। दिलेली चित्र ही ब्रश किंवा पेन्सिलने न रंगवता आजी आजोबांनी आणि नातवांनी केवळ आपल्या बोटांनी रंगवली आहेत। ग्रँड पॅरेंट्स डेच्या निमित्तानं आज 30 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी केडगावमधील कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलमध्ये ही चित्रकला स्पर्धा भरवण्यात आली होती। यावेळेस प्राध्यापक रंगनाथ सुंबे, डॉक्टर दीपक शिंदे आणि मेरीन केयस हे स्पर्धेचे जज म्हणून उपस्थित होते। यावेळी अंबिका माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य कृष्णाजी रंगनाथ थोरात यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर लिटिल रोज बरसार, सिस्टर जेस्मा, शाळेच्या मुख्य निरीक्षक सौ मनीषा साळवे आदी उपस्थित होते। या चित्रकले स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस इयत्ता 1लीमधून देवांश हर्षल काकडे, द्वितीय क्रमांकावर मंजिरी नितीन पगार, तृतीय क्रमांकावर स्वानंदी गणेश चौबे, तर इयत्ता 2रीमध्ये प्रथम क्रमांकावर ध्रुव हर्षल टिमकिरे, द्वितीय क्रमांकावर कश्वी किरण बागले, तृतीय क्रमांकावर त्रिशा अनिल वागचौरे, इयत्ता 3रीमध्ये प्रथम क्रमांकावर ईशान संदीप कुलांगे, द्वितीय क्रमांकावर अक्षय अमित गटणे, तर तृतीय क्रमांकावर अन्विका दत्तात्रय अंधाळे यांना बक्षीस प्राप्त झाले असून इयत्ता 4थीमध्ये प्रथम क्रमांकावर स्वराली किरण कराळे, द्वितीय क्रमांकावर उत्कर्ष मनोज क्षीरसागर, तर तृतीय क्रमांकावर ऐश्वर्या योगेश दळवी यांना बक्षीस प्राप्त झाले आहे। यावेळी प्रिन्सिपल सिस्टर लिटिल रोज यांनी सर्व आजी आजोबांना आणि विद्यार्थ्यांना अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी आयुष्याकरता शुभेच्छा दिल्या। कसं वाटलं तुम्हाला स्पर्धेला येऊन? आम्ही नुसतं फोन आला आम्हाला प्रोग्रामला आजीला यायचंय म्हणून। तर आम्ही बोललो अरे काय नक्की काय आहे म्हणजे आमची मी राज बोलला आमची सांगितलं आम्ही म्हटलं अरे वेळ मिळेल का आम्हाला? नाही आजी आजोबा तुम्ही आलंच पाहिजे माझ्या स्कूलमध्ये। मी म्हटलं मी त्यांच्या आजींना सांगितलं की चला जाऊया, आपल्याला कधी योग आला नाही आजीला बोलवण्याचा, आपल्याला त्यांच्या स्कूलमध्ये बोलवलं तर जाऊया आपण। इथे आले मी, काय करायचं नक्की काय कळायला तयार नाही। तो राज बोलला काही घाबरू नको दादी, काही नाही मी आमच्या सगळं दाखवते तुला, ते सांगते तसं करायचं। मग तुम्ही आलो, आम्हाला पेंटिंगचे सगळं हे दिले त्यांनी आणि नंतर मग आम्ही पेंटिंगचं त्याच्या साह्याने मी त्याला मदत केली आणि पेंटिंगचं छान काढलं। फार आवडलं आम्हाला, तुमचं पण आजीला पण मिळणं झालं आणि आम्हाला स्कूल पण बघायला मिळाली, त्याच्याबद्दल धन्यवाद। तुम्हाला काय वाटतं दरवर्षी अशा कॉम्पिटिशन घेतल्या पाहिजेत? हो, आजीला बी योग येतील मुलांच्यामध्ये, तुमच्यामध्ये सहयोग करण्याचा आम्हाला, आणि आम्हाला पण माहिती होती थोडी मुलं आमची कुठं जात आहेत, कोणत्या स्कूलमध्ये जात आहेत, स्कूल कसे काय वगैरे आम्हाला सर्व माहिती मिळते। त्यामुळे मग आम्ही तिथे आलो आणि आम्हाला पण आवडतो, स्कूल पण फार छान आहे आणि तुमचं सगळं सहकार्य पण छान। माझं नाव संजीवनी मेहनवाले, मी नानी जी आहे। मला फार आनंद झाला इथे शाळा पाहून। आज माझी मुलगी शिक्षिका आहे, ती मला घेऊन आली मम्मी तर मला फार प्रसन्नता वाटली सगळ्यांना बघून। फार चांगली शाळा आहे, त्याच्यात सोयी वगैरे व्यवस्थित आहे, मुलं पण व्यवस्थित जातात। मला फार आनंद झाला। प्रत्येक वर्षी असं काहीतरी स्पर्धाची आम्हाला येत नाही, नेहमी मम्मी पप्पा पण आम्ही आलो, आम्हाला चांगलं वाटलं, फार खुशी झाली। बोला। मला या स्कूलमध्ये ना खूप छान वाटलं, कारण सर्वांचं लोकांचं आणि दादाचं काय असतील त्याच मनापासून आभार, कारण आमच्यासारख्या मोठ्या लोकांना त्यांनी संधी दिली। असं समान मुलं झालं आमच्या नातवांबरोबर, आजी आजोबांना जो मान दिला त्यांनी खूप म्हणजे खूप अविस्मरणीय आहे।
आमच्यासाठी की आम्हाला रोज उन्हात आहे पण आज नुसतं आम्ही 2 दिवसापासूनच तयारी करतो काय असेल ते काय असेल आणि कसल्या प्रकारची असेल ती स्पर्धा आणि ज्या स्कूलला जायचं त्यावेळी स्कूलला उठायचं जायचं यायचं पण आता या मुलांच्या जेवणी आम्हाला ॲक्टिव्हिटी खूप छान वाटते खूप खूप मनापासून सर्वांचे आभार आणि तुम्हाला काय वाटतं दरवर्षी अशा घ्याव्यात आणि स्पर्धा घ्याव्यात? आमच्यासारख्यांना तर खूपच छान वाटते अशा असाव्यात कारण हे आमचं तर मन हे झालेलं आहे आज असं वाटतं की खूप म्हणजे तरुण झाल्यासारखे हा उपक्रम तुम्ही जो केला आहे ग्रँड फादरला बोलून आणि यामध्ये मुलांना एक नवीन काहीतरी शिकायला मिळतं की कशी पेंटिंग करायची सगळं कॉम्पिटिशन कशी असते हे शिकायला मिळतं यामध्ये जर मला असं वाटतं की याच्यापेक्षा जर ग्रँड फादरच्या इमेजिनवर जर सोपवलं असतं तर आणखीन बरं झालं असतं असं मला वाटतं सब्जेक्ट डिपेंड ठेवायचे असते किंवा 2-3 सब्जेक्ट दिले असते तर आणखीन चांगलं वाटलं असतं वर्षी असे कॉम्पिटिशन घेतल्या गेला पाहिजे किती घेतल्या पाहिजे असं तर छान आहे कार्यक्रम चांगला असं तुम्ही त्याला अरेंज पण केला दरवर्षी अशा किती कॉम्पिटिशन घेतल्या पाहिजे जिथं आजी आजोबा आणि मुलगा याच्यात क्राफ्टच्या वगैरे अशा ज्या कॉम्पिटिशन आहेत त्या सुद्धा टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ करणं आणि यामुळं मुलांना क्रिएटिव्हिटी येते जास्त आणि त्याच्यातून त्यांना काय निर्माण करायचं आहे हे समजतं